नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय नियामक कायदे या आपल्या सक्तीच्या विषयाअंतर्गत मागच्याच लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. त्या दुसऱ्या प्रकरणातील आपलं आजचं दुसरं लेक्चर म्हणजे 16वं लेक्चर भागीदारी कायदा या अंतर्गत आपण बघणार आहोत, ज्यामध्ये भागीदारीसाठी आवश्यक असणारे घटक, भागीदारी संस्थेचे फायदे तोटे आपण समजून घेणार आहोत. मी डॉक्टर दीपक विश्वनाथ डोखळे, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, KTHM महाविद्यालय, नाशिक. चला तर मग बघूया भागीदारीचे आवश्यक घटक, भागीदारीचे फायदे आणि भागीदारीचे तोटे. भागीदारीचे आवश्यक घटक. या अगोदरच्या लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 15 मध्ये, दुसऱ्या प्रकरणातील पहिल्या लेक्चरमध्ये आपण भागीदारी अधिनियम 1932 नुसार भागीदारीचा अर्थ, भागीदारीच्या व्याख्या आणि त्यावरून आपण भागीदारी संस्थेची वैशिष्ट्य समजून घेतली. आजच्या लेक्चरमध्ये आपण भागीदारीचे आवश्यक घटक समजून घेणार आहोत. भारतीय भागीदारी अधिनियमातील तरतुदींन्वये भागीदारीसाठी पुढील घटकांची आवश्यकता असते. त्यामधील नंबर 1, संबंधित व्यक्तींमध्ये करार झाला पाहिजे. भागीदारी करणाऱ्या व्यक्तींमध्ये भागीदारी संबंधी करार झाला पाहिजे. भागीदारीच्या नात्याचा उगम करारात असला पाहिजे. करार व्यक्तीच्या इच्छेनुसार होत असल्याने भागीदारीचे नाते कायद्यानुसार अथवा दर्जानुसार निर्माण होत नाही. भागीदारी कायदा कलम 5 आणि 6. करार हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्पष्ट असलेल्या भागीदारीच्या दस्तऐवज लेखी किंवा तोंडी असू शकेल. व्यक्तींच्या वागणुकीवरून, वस्तुस्थितीवरून सुद्धा यामध्ये करार झाला किंवा नाही हे समजू शकते. नंबर 2, व्यवसायातील नफा वाटून घेण्यासाठीच करार झाला पाहिजे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे किंवा दुसरा आवश्यक घटक म्हणजे भागीदारी स्थापन करण्यामागे काय उद्देश असतो ते स्पष्ट करणे. फायदा अथवा नफा मिळविणे या उद्देशानेच भागीदार एकत्र आले पाहिजेत. क्लब, सोसायट्या, मंडळे इत्यादी तत्सम संस्थांचा हेतू नफा मिळविण्याचा नसतो. म्हणूनच त्या भागीदारी संस्थेपासून वेगवेगळ्या केल्या जातात. नफा मिळविणे ही इच्छा नसेल तर त्यास भागीदारी म्हणता येणार नाही. कारण व्यवसाय हा सर्वसाधारणपणे नफा उत्पन्न करणारा असतो. व्यवसाय या शब्दाची व्याप्ती फार मोठी असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या व्यवसाय, व्यापार अंतर्भूत होतो. तो नफा मिळवून देणारा असला पाहिजे. धंद्याचे अस्तित्व मात्र भागीदारीमध्ये आवश्यक आहे. भविष्य काळात व्यवसाय सुरू करण्याचा करार म्हणजेच भागीदारी होत नाही. व्यवसाय प्रत्यक्षात सुरू होणे आवश्यक असते. व्यवसाय प्रत्यक्षात केव्हा अस्तित्वात येतो, सुरू होतो हे सांगणे कठीण आहे, पण ते वस्तुस्थितीवरून स्पष्ट होऊ शकते. व्यवसाय किती कालावधीसाठी अस्तित्वात असावा हा प्रश्न गौण आहे. एक विशिष्ट उपक्रम करण्यासाठी, विशिष्ट कालावधीसाठी, एखादा धंदा करण्यासाठी देखील भागीदारी अस्तित्वात येऊ शकते. व्यवसायातील नफा वाटून घेण्याचा करार हा भागीदारीतील अविभाज्य घटक आहे. करारामध्ये त्याचा उल्लेख नसेल तर भागीदारीचे नातेच निर्माण होऊ शकणार नाही. एखाद्यास एकाच मिळणार नसेल, एखाद्यात नफाच मिळणार नसेल तर ती भागीदारी होऊ शकत नाही. कुठल्या प्रमाणामध्ये हिश्श्यामध्ये नफा वाटून घ्यावायचा हे भागीदारांच्या इच्छेवर अवलंबून असते. एखाद्या भागीदारास नफ्यातील हिश्श्याऐवजी मासिक अथवा वार्षिक विशिष्ट रक्कम देण्याचा देखील प्रघात आहे. किती प्रमाणामध्ये नफा वाटून घ्यावायचा हे ठरले नसल्यास कायद्याप्रमाणे नफा समप्रमाणात वाटून घ्यावा लागतो. नफा वाटून घेणे जरी मूलभूत असले तरी केवळ नफा वाटून घेतल्यामुळेच व्यक्तींमधील नाते भागीदारीचे होत नाही, किंवा काही व्यक्ती केवळ नफ्यामध्ये वाटेकरी आहेत म्हणून ते भागीदारीमध्ये भागीदार होत नाहीत. इतर वस्तुस्थिती म्हणजे व्यवसाय करताना एकमेकांचे प्रतिनिधी म्हणून करण्याचा अधिकार भागीदारांमधील कराराने दिला गेला पाहिजे.
याच कारणामुळे मालक, नोकर, सावकार, कर्जदार, मृत भागीदाराची विधवा पत्नी अथवा अज्ञान मुले हे केवळ इतरांबरोबर वाटा मिळतो म्हणून भागीदार होत नाही. भागीदारी अधिनियम कलम आणि 5 आणि 6 नुसार भागीदारी स्थानामुळे निर्माण होत नाही. भागीदारीचा संबंध संविदेतून उद्भवतो, स्थानातून नव्हे. आणि विशेषतः हिंदू अविभक्त कुटुंबातील घटक म्हणून, कौटुंबिक धंदा चालविणाऱ्या व्यक्ती किंवा पती पत्नी म्हणून धंदा चालवणारे, ब्राह्मी, बौद्ध पती पत्नी अशा धंद्यातील भागीदारी होत नाहीत. भागीदारीच्या व्याख्येमध्ये नफा वाटून घेण्याविषयीचा उल्लेख आहे. तोटा सहन करण्याचा आणि भागीदारीच्या अस्तित्वाचा संबंध नाही. तोट्यासंबंधी करारात कोठेही उल्लेख नसला तरी चालते. प्रत्येक भागीदाराने तोटा सहन करावाच असे बंधन नाही, परंतु करारात भागीदाराने किती प्रमाणात तोटा सहन करावा याचा उल्लेख असेल तर त्या प्रमाणात, किंवा करारात उल्लेख नसेल तर ज्या प्रमाणात नफा वाटून घेतला जातो त्या प्रमाणात तोटा सहन करावा असे कायद्याचे नियम आहेत. नंबर 3, भागीदारीचा व्यवसाय सर्वांनी मिळून अथवा सर्वांतर्फे केला पाहिजे. भागीदारीमध्ये मालक, प्रतिनिधी किंवा कल्पना अंतर्भूत आहे. प्रत्येक भागीदार हा एकाच वेळेस स्वतःसाठी मालक व दुसऱ्या भागीदारासाठी प्रतिनिधी म्हणून भागीदारीचा धंदा करत असतो. भागीदारी धंद्यास एका भागीदारास दुसऱ्याच्या वतीने धंदा करण्याचा व त्यांना व्यवसाय करीत असताना केलेल्या कृत्यांनी बांधण्याचा म्हणजेच त्रयस्थ व्यक्तींशी जबाबदार करण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. एका भागीदाराने त्याच्या अद्ययावत अधिकारात केलेल्या कृत्यांना इतर भागीदार त्याच्याप्रमाणे सारखे जबाबदार राहतात. भागीदारास हा अद्ययावत अधिकार असणे व मालक प्रतिनिधी हे नाते असणे हा भागीदारीचा गाभा आहे. व्यक्ती नफा वाटून घेत असतील परंतु त्यांच्यामध्ये मालक प्रतिनिधीचे नाते नसेल तर भागीदारीच्या अस्तित्वाविषयी शंका निर्माण होते. यावरून आपल्याला असं लक्षात येत की भारतीय कराराच्या कायद्यातील एजन्सीच्या या नियमांच्या भागीदारीविषयीचे नियम ही एक उपशाखा म्हणावी लागेल. भागीदारांचे हक्क, जबाबदाऱ्या व मालक म्हणजेच प्रमुख व प्रतिनिधी यांच्यासारख्याच असतात. भागीदारीचा व्यवसाय सर्व भागीदारांनी एकत्र मिळून करू शकतात किंवा एक भागीदार इतरांचा प्रतिनिधी या नात्याने भागीदारीचा व्यवसाय चालवू शकतो. तर हे भागीदारीसाठी आवश्यक असणारे 3 घटक आपण विस्तृत स्वरूपात भारतीय भागीदारी अधिनियम 1932 आणि त्यातील कलमांनुसार आपण लक्षात घेतले. त्यानंतर भागीदारी संस्थेचे फायदे आपण लक्षात घेऊया. नंबर 1, सुलभ स्थापना. एकल व्यापारी संस्थेप्रमाणेच भागीदारी संस्थेची स्थापना करणे अत्यंत सुलभ व सोपे आहे. भागीदारी कायद्यानुसार भागीदारी संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे नाही. भागीदारी करारानुसार संस्था स्थापन करतात. नंबर 2, अधिक भांडवल पुरवठा. भागीदारी संस्थेत अनेक व्यक्ती भागीदार एकत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करणे शक्य असते. व्यक्तिगत व्यापारी संघटनेपेक्षा अधिक भांडवल उभारणी करता येते. याचा फायदा व्यवसायाच्या विकासासाठी होतो. व्यवस्थापन कौशल्य. नंबर 3, व्यवस्थापन कौशल्य व ज्ञानाचा फायदा. भागीदारी संस्थेत अनेक व्यक्तींचा समावेश होत असल्यामुळे त्यांचे व्यवस्थापकीय ज्ञान व कौशल्य यांचा फायदा भागीदारी व्यवसायाला होतो. तसेच प्रत्येक भागीदाराला त्याच्या आवडीनुसार, कार्यक्षमतेनुसार कामाचे वाटप करता येते. नंबर 4, लवचिकता. भागीदारी संस्थेच्या करारात आवश्यकतेनुसार केव्हाही बदल करणे शक्य असते. उदाहरणार्थ संस्थेचे भांडवल, विक्रय वस्तू, व्यवस्थापकीय बदल करता येतात. यामुळे भागीदारीत लवचिकता हा गुण आहे. नंबर 5, व्यावसायिक गुप्तता. भागीदारीत व्यवसायात गुप्तता राखता येते. भारतीय भागीदारी कायद्यानुसार नफा तोटा पत्रक व ताळेबंद जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावे लागत नाही. तसेच हिशोब तपासणीकडून जमा खर्चाची तपासणी करण्याचे बंधन नसते. नंबर 6, श्रम विभागणी. भागीदारी संस्थेत श्रम विभागणीच्या तत्त्वाचा वापर करणे सहज शक्य असते. भागीदारीतील कामाचे व जबाबदारीचे भागीदारांमध्ये वाटप त्यांच्या आवडीप्रमाणे व कार्यक्षमतेनुसार करता येते. नंबर 7,
निर्णय क्षमता. भागीदारीत निर्णय घेताना आपापसात विचार विनिमय करून बहुमताने घेतले जातात. त्यामुळे घेतलेले निर्णय चुकीचे ठरत नाहीत, व्यवसायाचे नुकसान होत नाही, व्यवसाय संस्थेची निर्णय क्षमता वाढते. नंबर 8, धोक्यांची विभागणी. भागीदारांची संख्या अधिक असल्यामुळे भागीदारी संस्थेला होणारे नुकसान किंवा धोक्यांची विभागणी सर्व भागीदारांमध्ये करता येते. नंबर 9, ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध. भागीदारी संस्थेतील भागीदार व ग्राहक यांचा प्रत्यक्ष संबंध येतो. ग्राहकांच्या आवडीनिवडी, आर्थिक क्षमता इत्यादींची माहिती मिळते. त्यामुळे भागीदारी संस्थेशी ग्राहकांचे सलोख्याचे संबंध निर्माण होतात. यानंतर 10वा फायदा, सुलभ विसर्जन. भागीदारी करारानुसार भागीदारी संस्थेचे विसर्जन करणे सोपे असते. केवळ 14 दिवसांची लेखी सूचना देऊन कोणीही भागीदार इतर भागीदारांच्या संमतीने भागीदारी संपुष्टात आणू शकतो. यासाठी कोणत्याही किचकट व औपचारिक गोष्टी पूर्ण कराव्या लागत नाही. तर मला वाटतं हे आपण भागीदारी संस्थेचे फायदे समजून घेतले. नंबर 1, सुलभ स्थापना. नंबर 2, अधिक भांडवल पुरवठा. नंबर 3, व्यवस्थापन कौशल्य व ज्ञानाचा फायदा. नंबर 4, लवचिकता. नंबर 5, व्यावसायिक गुप्तता. नंबर 6, श्रम विभागणी. नंबर 7, निर्णय क्षमता. नंबर 8, धोक्यांची विभागणी. नंबर 9, ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध. नंबर 10, सुलभ विसर्जन. मला खात्री आहे हे सर्व फायदे आपणास खूप चांगल्या प्रकारे समजले असतील. यानंतर भागीदारी संस्थेचे तोटे किंवा दोष आपण लक्षात घेऊया. नंबर 1, मर्यादित भांडवल. भागीदारी संस्थेत कमाल सभासद संख्येवर मर्यादा असल्यामुळे भांडवल उभारणीवर मर्यादा येतात. त्यामुळे कंपनीसारखे मोठ्या भांडवलाचे फायदे भागीदारी संस्थेला प्राप्त होत नाही. नंबर 2, व्यवस्थापकीय कौशल्यांवर मर्यादा. भागीदारी संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली असते, परंतु त्यासाठी लागणाऱ्या व्यवस्थापकीय कौशल्यांवर मर्यादा येतात. याशिवाय भागीदारी संस्थेकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे उत्तम दर्जाच्या व्यवस्थापकांना नोकरीवर ठेवता येणे शक्य नसते. त्यामुळे भागीदारी संस्थेचा विकास विशिष्ट मर्यादेपलीकडे होऊ शकत नाही. नंबर 3, स्वतंत्र अस्तित्वाचा अभाव. भागीदारी संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. भागीदार आणि भागीदारी संस्था एकच मानल्या जातात. एखादा भागीदार मृत्यू पावल्यास, वेडा झाल्यास किंवा दिवाळखोर झाल्यास भागीदारी संस्था विसर्जित होते. नंबर 4, स्थैर्याचा अभाव. स्वतंत्र अस्तित्वाचा अभाव असल्यामुळे संस्थेला स्थैर्य मिळत नाही. तसेच भागीदाराचा मृत्यू, मानसिक दुर्बलता, नादारी, निवृत्ती, भागीदारांमधील वाद, भांडणे, गैरसमज इत्यादींमुळे भागीदारी व्यवसाय बंद पडू शकतो. नंबर 5, अमर्यादित जबाबदारी. भागीदारी संस्थेतील भागीदाराची देणी देण्याची जबाबदारी वैयक्तिक व सामूहिक असल्यामुळे आवश्यकता निर्माण झाल्यास प्रत्येक भागीदाराला भागीदारी संस्थेची देणी देण्यास जबाबदार धरले जाते. अमर्यादित जबाबदारी हा भागीदारी संस्थेतील सर्वात मोठा दोष आहे. नंबर 6, भाग हस्तांतरणात अडचणी. भागीदारी संस्थेत भागीदारांनी गुंतविलेले भांडवल सहजासहजी दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही. त्यासाठी इतर भागीदारांची संमती घ्यावी लागते. तसेच नवीन भागधारक घेण्यासही इतर सर्व भागीदारांची संमती असावी लागते. नंबर 7, भागीदारातील वाद. भागीदारीच्या कराराप्रमाणे आर्थिक आणि व्यवस्थापकीय अधिकार निश्चित केलेले असतात. सुरुवातीला सर्व भागीदार उत्साहाने भागीदारी सहभागी होतात. भागीदारात आपापसात वाद निर्माण झाल्यास भांडणामुळे भागीदारीचे अस्तित्व धोक्यात येते. नंबर 8, फसवणुकीचा धोका. भागीदारी संस्था दीर्घकाळ चालणारी संस्था नाही. भागीदारी संस्थेतील भागीदार एकमेकांना फसवितात. विशेषतः कार्यकारी भागीदार इतर भागीदारांना सहजतेने फसवितो. अशा भागीदाराने घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी इतर भागीदारांवर येते. त्यामुळे फसवणुकीची शक्यता जास्त असते. आणि भागीदारी संस्थेचा 9वा आणि शेवटचा तोटा, जनतेचा कमी विश्वास. भागीदारी संस्था
चांगला नफा मिळवित असली भागीदारी संस्था चांगला नफा मिळवित असली तरी बाहेरील लोक भागीदारीवर कमी विश्वास ठेवतात, कारण सहकारी संस्था किंवा कंपनी आपले हिशोब, नफा तोटा पत्रक, ताळेबंद याप्रमाणे ज्याप्रमाणे जनतेसाठी प्रसिद्ध करते त्याप्रमाणे भागीदारी संस्था आपले सर्व व्यवहार प्रसिद्ध करत नाही. भागीदारी संस्थेचे तोटे किंवा दोष आत्ताच आपण बघितले. नंबर 1 मर्यादित भांडवल, नंबर 2 व्यवस्थापकीय कौशल्यांवर मर्यादा, नंबर 3 स्वतंत्र अस्तित्वाचा अभाव, नंबर 4 स्थैर्याचा अभाव, नंबर 5 अमर्यादित जबाबदारी, नंबर 6 भाग हस्तांतरणात अडचणी, नंबर 7 भागीदारातील वाद, नंबर 8 फसवणुकीचा धोका आणि नंबर 9 जनतेचा कमी विश्वास. मला खात्री आहे हे सर्व तोटे तुमच्या लक्षात आले असतीलच. आजच्या लेक्चरमध्ये आपण भागीदारी संस्थेसाठी आवश्यक असणारे घटक, भारतीय भागीदारी अधिनियम 1932 नुसार आणि त्यातील कलम 5-6 नुसार विस्तृतपणे समजून घेतले. त्यानंतर भारतीय भागीदारी अधिनियम 1932 नुसार भागीदारी प्रकारात व्यवसाय सुरू केल्यास कोणकोणत्या प्रकारे फायदे मिळतात ते जवळ आपण 10 फायदे समजून घेतले. त्याचप्रमाणे भारतीय भागीदारी अधिनियम 1932 नुसार व्यवसाय सुरू केल्यास त्याच्या मर्यादा काय असतात, त्याचे तोटे काय असतात, जवळजवळ 9 मर्यादा किंवा तोटे आपण समजून घेतले. मला खात्री आहे भागीदारीसाठी आवश्यक असणारे घटक, भागीदारीचे फायदे, भागीदाराच्या मर्यादा किंवा तोटे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजले असतीलच. तुम्ही लेक्चर शांतपणे ऐकलत त्याबद्दल धन्यवाद. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण भागीदारांचे प्रकार समजून घेणार आहोत आणि त्यानंतर भागीदारांचे हक्क विचारात घेणार आहोत. थँक्यू.